नाना तंत्रज्ञांची लागवड पद्धत आहे 6 फूट जोडवळ सरी, 12 फुटी पटान, 1.25 फुटावर रोप. तर शेतकरी बाबांनो बघा इकडे पुढं बघा ह्या ऊसाची संख्या, ह्याचा ग्रोथ. आज हा शेवग्यातलं आंतरपीक म्हणून आपला ऊस आहे. तर बघा फुटव्याची संख्या कशी आहे. पट्यातलं अंतर 1.25 फुटावर रोप, प्रत्येक ड्रिपर खाली रोप लावत असतो. तिथं बॅनरला मटेरियल पाणी सोडलं घेतं डायरेक्ट टिपी 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 ऊसाच्या बुडाला पाणी पडत असतं. ह्याला आपण 4 ते 5 मिनटं मोटर चालवतो. जर 10 दिवसाला केळी पॅटर्नने सपायला ऊस लावतो आणि जर 10 दिवसाने त्याला थोडं थोडं खायला खत घालत असतो. जसं का आपण चहाचं फुळूक पाणी पितो तसं त्याला सारखं थोडं 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 फुळूक पाणी देत चालत असतो. आज बघा शेवग्यातला आंतरपीक आहे शेतकरी भावांनो. तर बघा ह्याला ग्रोथ कसा आहे, कांडीतला अंतर आणि स्वतःची संख्या कशी आहे बघा. हा 2 महिन्याचा ऊस आहे शेतकरी भावांनो. म्हणून नाना तंत्रज्ञानाने ऊस लावत चला. 6 फूट जोडवळ सरी, 12 फूट पटा, 1.25 फुटावर रोप. एकरी 25,000 रुपये एकराने रोपं आणून लावून देऊन ऊस तुटून जाऊस तर मार्गदर्शन करून तुम्हाला एकरी 100+ ॲव्हरेज काढून देणार हे देणार शेतकरी भावांनो. फक्त केळीसारखा थोडं थोडं खत घालून ऊस सांभाळत चला. तुम्हाला 12ही महिना खोडवं कसं फुटतं शेतात येऊन बघा. नाना ऊस तंत्रज्ञानचा शहाजीनगर रेडा येथे ऊस प्लॉट आहे. तर तिथं ऊस बघा या. त्याचा खोडवा कसा फुटल ह्याच्यावरनं तुम्ही कल्पना करा. पण त्याला जर 10 दिवसाला थोडं थोडं खत घालत चाला, पाणी सोडत चाला. पाणी 4 मिनटं 5 मिनटं लहानपणी सोडा. ऊस मोठा झाल्यानंतर त्याला 10 मिनटं 15 मिनटं पाणी सोडत चाला. पण जसं चहाचं फुळूक पाणी असतं तसं त्याला जर 10 दिवसाला थोडं थोडं खावं घालत चाला तर शेतकरी भावांना तुमची प्रगती आहे. नाहीतर अशा साध्या पद्धतीनं ऊस केला तर खाऊन खाऊन मरून जातो. इतकं फुटवं करायची काय गरज नसती. एकरात 4,000 रुपये लावा. 20, 25, चोक 100, 1 लाखापर्यंत ऊस तयार करा. आणि किलोभर 1.5 किलोचा ऊस निघाला तर मला 100 टन 150 टन ऊस निघू शकतो शेतकरी भावांनो. म्हणून मी नेहमी शेतकऱ्यांना काय सांगत असतो, कमी खर्चात, कमी पाण्यात आणि कमी ह्याच्यात उत्पन्न चांगलं काढा. जय बाळूमामा, जय मनोहर मामा, जय श्रीराम.